परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपकडून एक नोटीस जे स्थानिक आमदार आहेत नरेंद्र मेहता यांना आलेलं आहे. मध्ये काय आहे आपण जाणून घ्या. स्वतः आमदार नरेंद्र मेहता जे आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? तुम्हाला एक नोटीस आलं आहे, काय स्पष्टीकरण? बघा, या नोटीसनी आम्ही काय घाबरत नाही आणि भीत नाही. एक समजून घ्या, जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आणलं. त्या FIRमध्ये ज्या ठिकाणी भूमाफिया प्रताप सरनाईक यांनी जागा हडप केली, त्या FIR वाचल्या. त्या FIRमध्ये वियांग आणि प्रताप सरनाईकचं नाव दिलेलं ते तक्रारदार आहे. त्याच हिशोबाने आम्ही ते पुढे गेलो आणि आम्हीसुद्धा माहिती गेली अशा प्रकारची घटना घडली आहे. म्हणून त्या शेतकऱ्याला, भूमिपुत्राला आम्ही साथ दिला. आजही त्यांच्यासोबत आहोत, उद्याही त्यांच्यासोबत. तरी कुठेही जावं तरी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आणि त्या नोटिसचं उत्तर आम्ही देऊ त्यांना. सर, कशा प्रकारे या नोटीसला तुम्ही उत्तर देणार आहात आणि काय सांगा? नाही, ते चुकीची आम्हाला ते काय बोलतो ना, एक प्रकार प्रेशराईज टॅक्टिस असतात. अशा प्रेशराईज टॅक्टिस असलं असतं राजकारणात आम्ही आलोच नसतो. मी राजकीय व्यक्ती आहे. ज्या ज्या ठिकाणी या वियांग ग्रुपतर्फे अन्याय होईल त्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार आणि अशाच प्रकारे लोकांसमोर त्यांना आणणार. सर, राजकारणात दबावाखातर ही सगळी गोष्ट केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या नोटिसात असा उल्लेख केलेला आहे, त्या संदर्भात काय सांगा? नाही, मी तर नोटीस पहिली गोष्ट वाचली पण नाही. मला माझा ॲडव्होकेटने ती कॉपी पाठवली, त्याला उत्तर आम्ही देणार. तिसरी गोष्ट, ते दबावाखाली येत असेल असं त्याचं म्हणणं आहे, तर मला वाटते माझा हेतू साध्य झाला. की प्रताप सरनाईक माझा दबावाखाली आला. आता अजून काय पाहिजे? ते स्वतःच ॲक्सेप्ट करतात. मी नागरिकांना सांगतो, समजलं ना, प्रताप सरनाईकमध्ये कुठली ताकद नाही, त्यांना शब्दाला अर्थ नाही. ते युटर्न घेणारा व्यक्ती आहेत. आता त्यांची आम्ही जे काही गडबड घोटाळे बाहेर काढले तर ते दबावाखाली आले. सर, तेथील लोकांना तुम्ही धमकवलं, तिथे दादागिरी पण झाली अशा भाषेत सुद्धा तिथं उल्लेख केलेला आहे नोटिसात. त्या संदर्भात काय सांगा? कोणाला धमकवलं दादा? काही लोकांना धमकवल्याचे सुद्धा आरोप होते. तिथली जी त्यांची कर्मचारी लोक. नाही, एक ऐकून घ्या. प्रताप सरनाईक त्या जागेवर होता का? नाही होते. ते आले असते तर नक्कीच त्याला गाववाल्याने त्याला काय काय म्हटलं तुम्हाला माहीत आहे का? हे मी नाही, ज्यांनी धमकवलं ते कोणी, ते व्हिडिओवर मी बघितलं. तर त्यांना असं वाटतं त्यामध्ये मी नव्हतं. ते मी ऐकलं. ते प्रताप सरनाईकला ही म्हटलं, म्हटलं, अजून काय काय म्हटलं असं मी त्या व्हिडिओमध्ये ऐकलं. त्या लोकांनी धमकवलं. मी कशाला धमकू? माझ्याकडे हत्यार आहे, कायदा आहे, कानून आहे. सर, पुढचं भूमिका तुमची काय असणार या संदर्भात? नाही, माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे. त्या लोकांनी जागा विकली नाही. त्या लोकांना बळजबरीने ह्या लोकांनी काय बोलतो बेघर करण्याचं काम केलं. मी त्यांच्या पाठीशी कालही उभं होतो, आजही उभा आहे. धन्यवाद सर, TV 9शी बोलवलं. हे होते स्थानिक आमदार नरेंद्र मेहता. यांनी स्पष्ट सांगितलं, जे नोटीस आले ते मी अजूनही बघितलेलं नाही. माझ्या वकिलाने या संदर्भात मला माहिती दिलेली आहे, मी वाचेन. परंतु ज्या लोक बेघर झालेले आहेत त्यांना म्हटलं न्याय देण्याचं काम मी करणार आहे, असं स्वतः स्थानिक आमदार जे आहेत नरेंद्र मेहता यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह मी वैभव घाग, TV 9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.